तर मित्रांनो कसे आहात? तर आज आपण बघणार आहे RRB मध्ये ALPच्या जागा निघालेल्या आहेत. तर टोटल 11,000 प्लस जागा असणार आहेत. यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकताय. बघा, ज्यांचा ITI झालेला असेल फिटरमध्ये, इलेक्ट्रिशियनमध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत, तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी म्हणणं इतकंच आहे. कारण का तर RRB मध्ये ALPसाठी ITI वरून ही क्वचितच जागा निघतात. कारण का तर त्यामध्ये ग्रॅज्युएशन लेवलशिवाय ALPच्या जागा निघत नाहीत, हे तुम्हाला सुद्धा माहिती असेल. तर बघा, यामध्ये फिटरच्याही जागा निघालेल्या आहेत. फिटर, इलेक्ट्रिशियन म्हणजे ITI मध्ये जेवढे ट्रेड आहेत तर त्यावरून ही जागा निघालेल्या आहेत. तुम्ही यासाठी अप्लाय करू शकताय. तर बघा, याची स्टार्टिंग आहे, म्हणजे फॉर्म भरायला जी अर्ज सुरुवात आहे तर ती 15 मे 2026 पासून चालू आहे. म्हणजेच पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपासून 15 मे पासून ही फॉर्म भरायला चालू होते आणि याची लास्ट डेट ही 14 जून 2026 असणार आहे. म्हणजे समथिंग 1 महिना फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वेळ दिलेला आहे. यासाठी जर आपण शैक्षणिक पात्रता बघितली तर 10वी उत्तीर्ण प्लस ITI असणे गरजेचं आहे. त्यानंतर यासाठी वयाची अट ही 1 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे. आणि यामध्ये SC/ST साठी सूट आहे, ती म्हणजे 5 वर्ष सूट राहणार आहे SC/ST साठी. आणि OBC साठी 3 वर्ष सूट राहणार आहे. आणि फी जर आपण बघायला गेलो तर जनरल, OBC आणि EW साठी 500 रुपये फी असणार आहे. आणि SC/ST यांसाठी आणि महिलांसाठी हे 250 रुपये फी असणार आहे, म्हणजे 250 रुपये फी असणार आहे. तर बघा, आणि याची अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईनमध्ये राहणार आहे. तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकताय. त्यानंतर बघायला गेलं तर यासाठी टोटल जागा ही 11,127 आहेत, म्हणजे 11,000 प्लस जागा असणार आहेत. यासाठी ही 2026 मध्ये पहिलीच मोठी भरती आहे रेल्वेमध्ये. तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकताय. त्यानंतर आपण हे जर जाहिरात बघायला गेलो तर याची फक्त आत्ता शॉर्ट नोटिफिकेशन त्यांनी पाठवलेली आहे. तर यामध्ये जर आपण बघायला गेलो तर असिस्टंट लोको पायलटसाठी जागा निघाल्या आहेत. आणि याला पे लेवल म्हणजे पेमेंटचं जर आपण लेवल बघितले तर ही लेवल 7th लेवल यानुसार ही पेमेंट होणार आहे. आणि 19,900 रुपये पेमेंट असणार आहे. त्यानंतर 18 ते 30 वर्षे असणे गरजेचे आहे त्यांचे वय. आणि यामध्ये जर तुम्ही सेंटर बघितले, आपल्या कोणत्या सेंटरवरून तुम्ही फॉर्म भरणार आहे किंवा कुठे भरणार आहे, ते जर बघायला गेलं तर इथं भरपूर असे सेंटर आहेत. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तर तिथून तुम्ही फॉर्म भरू शकताय. तर बघा, इथं वेगवेगळे जिल्हे दिले, जसे की आता मी सांगितलं, मी सजेस्ट करेल किंवा 1-2 सजेस्ट करेल जेणेकरून तुम्हाला तिथं फॉर्म भरताना किंवा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. तर तुम्ही मुंबईला एक फॉर्म भरू शकताय.